चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची कामं अखेर सुरू झाली आहेत। उद्योगमंत्री उदय सामंतांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे। रस्त्यांची कामं न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिल्यानंतर ठेकेदार आणि प्रशासन कामाला लागलेलं आहे। सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम सुरू करण्यात आलंय। मात्र हे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण होऊन नागरिक आणि कामगारांची वाहतूक कोंडीतून खऱ्या अर्थानं सुटका होणार का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। चाकण औद्योगिक परिसरामध्ये रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे आणि याच दुरावस्थेनंतर उद्योजकांनी केलेल्या तक्रारीनंतर या ठिकाणी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भेट दिली। अधिकारी वर्ग असेल यांच्याशी संवाद साधला। चाकण औद्योगिक परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे। या वाहतूक कोंडीला त्रस्त होऊन मोठ्या प्रमाणात नागरिक खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये याच वाहतूक कोंडीचा सामना करत आहे ते रस्त्याच्या दुरावस्थेमुळे। आणि आता प्रशासन कुठेतरी जागं होत आहे, प्रशासनाने कुठेतरी कामाला गती घेताना मिळत आहेत। या ठिकाणी चाकण औद्योगिक परिसरातील रस्त्यांची खरं तर आता दुरावस्था जी आहे ती खऱ्या अर्थाने या ठिकाणी नवीन स्वरूपामध्ये नवीन रस्त्यांच्या कामाला गती येताना पाहायला मिळत आहे। प्रशासनानं ज्या रस्त्यांचे ठेकेदार हे काम करत नसतील तर त्यांना ब्लॅकलिस्टला टाकण्याचं, काळ्या यादीमध्ये टाकण्याचा आदेश देण्यात आला। आता कुठेतरी ठेकेदार जागे झालेला आहे आणि त्यातूनच खरं तर कामाला गती येताना पाहायला मिळत आहे। प्रशासन जागा झालेला आहे, परंतु हे काम किती काळ चालणार आहे आणि किती दिवसामध्ये उरकतील, दिलेला अल्टिमेटमध्ये हा कार्याचा कार्यभार पूर्ण होतो की नाही हे पाहणं गरजेचं आहे। अशा परिस्थितीमध्ये खरं तर या वाहतूक कोंडीतून येथील कामगार, नागरिक, शेतकरी, विद्यार्थी यांना सुटका मिळणार का हे पाहणं गरजेचं आहे। अशा या परिस्थितीमध्ये प्रशासनाने जरी दखल घेतली असली तरी ठेकेदार हे काम किती वेळात पूर्ण करतात हे पाहणं गरजेचं आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, चाकण, पुणे।